नमस्कार, HP ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर पहा, मागील व्हिडिओमध्ये आपण मैदानी चाचणीचा सराव व मैदानी चाचणीसाठी आवश्यक असणारा डाएट याबद्दल व्हिडिओ बनवला होता. तर आज आपण लेखी परीक्षा नियोजनबद्ध स्ट्रॅटेजी या विषयावरती आपण आज बोलणार आहोत. तर पहा, HP ऑनलाईन क्लासेसचं ब्रीदवाक्य म्हणजे होय मी पोलीस होणारच. कधी कधी आत्ताच होणार, कारण आत्ता नाही तर केव्हाच नाही. तर पहा, लेखी परीक्षा नियोजनबद्ध स्ट्रॅटेजी यामध्ये जर पाहिलं तुम्ही, लेखी परीक्षा ही जनरली पोलीस भरतीची 100 गुणांची आहे. त्याच्यामध्ये 25 मार्क्स मराठी व्याकरण आहेत, 25 मार्क्स गणित आहे, 25 मार्क्स बुद्धिमत्ता आहे आणि 25 मार्क्स सामान्य ज्ञान आहे. ठीक आहे. वरील 3 विषय जर सोडले तर मला वाटतंय महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचे हे 3ही विषय एक बऱ्यापैकी त्यांना एक नॉलेज असतं की बाबा काय विचारलं जाऊ शकतं आणि कशा पद्धतीने सोडवलं, म्हणजे आपण कशा पद्धतीने त्या प्रश्नांना सामोरं गेलं पाहिजे. परंतु जर सामान्य ज्ञान हा जर विषय पाहिला तर इथं बऱ्याच जणांची गुगली पडते. म्हणून मी या ठिकाणी बोर्डवरतीच लिहिलेलं आहे सामान्य ज्ञान IMP आणि 4 तास. बाकी विषय पहा, मराठी व्याकरण 1 तास, गणित 2 तास आणि बुद्धिमत्ता तर काहीच नाही लिहिलेलं. बुद्धिमत्ताचं नियोजन सर्व विषयांचं आपल्याला क्रमाने नियोजन पाहायचं आहे. तर सर्वप्रथम मी हृदयनाथ सरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे ग्रस्त झालेल्या जनतेला अगदी माफक दरामध्ये आणि कमी पैशामध्ये HP ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चरची सुविधा ही गुगल मीट ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे त्यांचं मानवत एवढा आभार हे कमीच आहे. त्यांच्या क्लासची मी जाहिरात करत नाही आहे, परंतु जे रिअल आहे ते तुम्हाला सांगतो आहे. तर पहा, सर्वप्रथम मराठी व्याकरणला रोज 1 तास द्यायचा आहे. किती तास द्यायचा आहे? 1 तास. मराठी व्याकरण बाकी काही नाहीये. आपण जनरली बोलतोय बाकी काही नाही. वाक्याचा काळ वर्तमान काळ. बाकी काही नाही, वर्तमान काळ. उद्या मी पोलीस होणार आहे. कधी होणार आहे? उद्या. भविष्य काळ. पण आपल्याला पोलीस मी होणारच, परंतु कधी? आत्ता होणार. वर्तमान काळात जगा. कारण पहा, एक क्रिकेट तज्ज्ञ होते जे क्रिकेटर लोकांना सल्ला द्यायचे, भीष्मराज बाम म्हणून. ते नेहमी सांगायचे, भल्या दिग्गज क्रिकेटपटूंना त्यांचा सल्ला असायचा की तुम्ही आत्ता येणारा चेंडू व्यवस्थित टोलवा, तेव्हा तुम्हाला पुढचा चेंडू हा खेळायला भेटणार आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही वर्तमानात जगा. भविष्यकाळ तुमचा उज्ज्वल असू शकतो. अरे भविष्याची चिंता ही सर्वांनाच लागलेली आहे, परंतु आपला भविष्यकाळ उज्ज्वल होण्यासाठी तुम्ही वर्तमानात मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे टाइमपास करू नका. परिस्थिती कितीही वाईट असू द्या, त्या प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा एक संधी असते. ती संधी शोधण्याचा प्रयत्न करा. तर पहा, सर्वप्रथम मराठी व्याकरण याच्यासाठी तुम्हाला 1 तास द्यायचा आहे. कुठलीच पुस्तकं वाचायची नाही असं म्हणत नाहीये मी. एक म्हणजे मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आणि दुसरं म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. या 2 पैकी तुम्हाला जे सुटेबल वाटेल ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या पुस्तकाच्या दुकानात जावा आणि ती पुस्तकं नेमकी पहा की भाषा आपली कुठल्या पुस्तकाची भाषा आपल्याला व्यवस्थितरित्या समजती आहे. मोरा वाळिंबेची काहींना समजत, काहींना बाळासाहेब शिंदे सरांची समजत. या दोन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही वापरा. आणि त्यानंतर हार्दे सरांचं लेक्चर आपले मला वाटते गुगल मीटच्या माध्यमातून आहेतच, तर त्या हार्दे सरांच्या लेक्चरचा सुद्धा तुम्ही लाभ घ्या. तर पहा, मराठी व्याकरण रोज 1 तास अभ्यास करायचा आहे. पुस्तकं तुम्हाला सांगितलेले आहेत, मोरा वाळिंबे आणि बाळासाहेब शिंदे. पहा, मोरा वाळिंबे पुस्तक वाचताना एक बारीक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. सुरुवातीपासून पुस्तक वाचायचं नाही. शब्दांच्या 8 जाती कुठून सुरू होतात? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, अव्यय, अजून बरेच आहेत. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. तर पहा, मराठी व्याकरणचा अभ्यास करताना रोज 1 तास करायचा आहे. आणि मराठी व्याकरणचा अभ्यास करताना मला वाटते जनरली महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं ग्रामर हे ॲक्युरेट असतं, परंतु जे अपवाद विचारलेले आहेत त्याच्यावरती आता प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर उद्गारवाची अव्यय. ठीक आहे. तर उद्गारवाची अव्यय त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पादपुराणार्थक म्हणजे काय? अरे हे काय आहे बाबा? मोरा वाळिंबेचा तुम्ही उद्गारवाची टॉपिक काढा, त्याच्यामध्ये एकदम शेवटी दिलेलं आहे ना तेच विचारलं जातं. आणि आपण काय करतो? सुरुवातीपासून व्यवस्थितरित्या वाचतो. तर व्याकरणबद्दल मी काही जास्त सांगत नाही, परंतु व्याकरण तुम्ही गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि
आता संभाव्य प्रश्नपत्रिका, तर या दोन्हींचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा. तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल तेव्हा मराठीसाठी नेमकं काय करावं. परंतु मी इथं एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगतो, जो तुमचा मराठी फॅक्टरमध्ये म्हणजे ते 1-2 मार्क तुम्हाला मेरिटमध्ये बसवू शकतात. आणि तोच मुद्दा आहे मुलांनो. त्याच्यासाठी मराठी व्याकरणमध्ये IMP मुद्दे, बाकी जनरल सगळे अख्खा महाराष्ट्र करतो, परंतु ही गोष्ट लक्षात घ्या, हीच तुम्हाला पोलीस बनवणार आहे. तर एक म्हणजे समानार्थी शब्द, 2 विरुद्धार्थी शब्द, ठीक आहे, आणि समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतरून वाक्प्रचार आणि म्हणी. वाक्प्रचार आणि म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. आणि अजून एक टॉपिक आहे पहा, खूप वेटेज आहे त्या टॉपिकसाठी, शब्दसिद्धी म्हणून. शब्दसिद्धी बघा, मराठीचा जर पेपर पाहिला पोलीस भरतीचा, व्याकरणचे प्रश्न सरसकट सगळ्यांना सुटतात, परंतु हे जर 4-5 टॉपिक घेतले तर याच्यावरचे प्रश्न बऱ्याच मुलांना सुटत नाही. तर याच्यावरचे जर प्रश्न घेतले तर बऱ्याच मुलांना सुटत नाही. याच्यासाठी एक सिंपल फंडा आहे. रोज आत्तापासून रोज समानार्थी विरुद्धार्थी शब्द रोज 10 मिनिटं लागतात. किती? 10 मिनिटं. फक्त 2 पानभर शब्द आहेत, त्याच्या बाहेर प्रश्न येणार नाही. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आत्तापासून रोज 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 वाचायचं ते पान, रोज वाचायचं ते पान आत्तापासून परीक्षेपर्यंत. तुम्हाला हे 1-2 मार्क वाटत असतील, परंतु हेच मेरिट ठरवणार आहे. माझा अनुभव सांगतो ज्याला मी सामोरं गेलो तेच तुम्हाला सांगतोय. त्यानंतर म्हणी आणि वाक्प्रचार असतील, तर याच्यामध्ये आता मोरावाळिंबे सरांनी मला वाटतं एक नवीन पुस्तक काढलेलं आहे शब्दसिद्धीसाठी. पहा, हे मराठी व्याकरणचं पुस्तक आहे. आणि दुसरं म्हणजे हे शब्दरत्न. पहा, दोन्ही पुस्तकांची जाडी आता ही समान झालेली आहे. पूर्वी या पुस्तकाची खूप कमतरता भासायची, परंतु ही आता मोरावाळिंबे सरांनी पूर्ण केलेली आहे. तर तुम्ही हे पुस्तक शब्दसिद्धीसाठी वापरा, बाकी दुसरं काही वापरायची गरज नाही. ठीक आहे. तर मला वाटतं मराठीचा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल. आणि वाक्प्रचार आणि म्हणी काय बाबा, तेच आहे ना की बाबा जे जनरल आपल्या व्यावहारिक ह्याच्यामध्ये जे वाक्प्रचार वापरले जातात तेच वाक्प्रचार आणि म्हणी या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातात. शब्दसिद्धीमध्ये जर पाहिलं, अरबी शब्द, फारसी शब्द, पोर्तुगीज शब्द, अशा प्रकारचे शब्द याच्यावरती प्रश्न तुम्हाला येतात. तर पहा, मराठीसाठी आणि मेरिटमध्ये बसण्यासाठी हे 5 टॉपिक करा. तुम्ही मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स घेणार. मराठीमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेणार म्हणजे घेणार. त्यानंतर पहा, गणित विषयासाठी आपल्याकडे हृदयनाथ पुंडे सर आहेच, तर ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करत आहेत. मी त्यांचे 2-3 लेक्चर्स अटेंड केलेले आहेत. खूप सिरियसली ते मुलांना शिकवत आहेत. तर गणितासाठी मी तुम्हाला जास्त काय सांगत नाही, परंतु जी गणितं आपल्याला येत नाहीयेत ती वारंवार सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी बॅक इयर्स क्वेश्चन पेपर्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तुम्ही पाहणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पहा, बुद्धिमत्ता चाचणी हा विषय एकदम सोपा. मी तर म्हणतो आता सोन्याहून पिवळी संधी. कारण आता जर परीक्षेला जर पाहिलं, गणित 25 मार्क्स आणि बुद्धिमत्ता 25 मार्क्स अशी 50 मार्क्सला विचारण्यात येणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर बुद्धिमत्ता पहा, अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं. तुम्ही बुद्धिमत्तेचा अभ्यास नाही केला तरी चालेल, परंतु काय करायचं, बुद्धिमत्तेसाठी इथून मागे आलेले सगळे प्रश्न सेक्शन वाईज काढायचे. म्हणजे सिरीजवरती किती प्रश्न आले, त्यानंतरून समजा संख्यावरती किती प्रश्न आले, आकृत्यांवरती किती प्रश्न आले, कागदाच्या घडीवरती किती प्रश्न आलेले, त्यानंतर समजा त्रिकोण मोजा, आयत मोजा, चौकोन मोजा, याच्यावरती रेषाखंड मोजा, याच्यावरती किती प्रश्न आलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांचं व्यवस्थित तुम्ही ॲनालिसिस करा. म्हणजे सिरीजचे प्रश्न असतील, एक 50 पानं सिरीजचे प्रश्न लिहून काढा. त्यानंतर जर एखादा आकृतीवरचा प्रश्न असेल, 50 आकृत्यांवरचे प्रश्न लिहून काढा. याच्या पलीकडे बुद्धिमत्तेचा अभ्यास नाही. गणितासाठी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, परंतु बुद्धिमत्तेसाठी विशेष अभ्यास करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही बॅक इयर क्वेश्चन्स पेपर आणि एखादं एक रेफरन्स बुक त्याच्यामध्ये जर पाहिलं, अनिल अंकलगी आहे, आणि त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स जर पाहिलं तर सुजित पवार युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे. तर ही 2 पुस्तकं तुम्ही बुद्धिमत्तेसाठी वापरू शकता. आणि गणितासाठी तुम्ही फक्त मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स, कोकिळा प्रकाशन, नितीन महाले सर यांचं पुस्तक तुम्ही वापरायचं आहे. सतीश वशे वापरत असाल त्यामुळे थोड्याफार चुका आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर सामान्य ज्ञान, अतिशय महत्वाचा फॅक्टर, जो आपलं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो आणि पोलीस होण्याचं स्वप्न धुळीस मिळवू शकतो, तो म्हणजे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हटलं की बऱ्याच पोरांचे 100 मीटरला कसं
थरथर थरथर हातपाय कापतात तसं होतं बघा. जास्त काही घाबरायची गरज नाही. तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि उत्तमरित्या मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानासाठी सर्वप्रथम आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे विज्ञान. सेकंड थिंग आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे कोणता? बघा, सामान्य ज्ञानासाठी भरपूर विषय आहेत. त्यामध्ये जर पाहिलं आपण तर इतिहास. त्यानंतर 3 नंबर जर पाहिला आपण तर राज्यघटना. आता राज्यघटना नाव उच्चारल्यावरच काहींना खूप अशी धडकी भरली असेल. याच्यामध्ये काही करायचं नाही. काय करायचे? संसद, त्यानंतर ग्राम प्रशासन. आता ग्राम प्रशासन तुम्हाला वाटते सर्वांना जवळजवळ माहिती काय आहे? कोतवाल, त्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, या सगळ्या सरपंच वगैरे ह्या गोष्टी आहेत. तर या गोष्टी ग्राम प्रशासन. संसदमध्ये काय? राज्यसभा आहे, लोकसभा आहे, राष्ट्रपती आहे. आणि जर राज्यामध्ये जर पाहिलं तर विधानसभा आहे, विधान परिषद आहे आणि राज्यपाल वगैरे आहे. तर ह्या गोष्टी मी सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये नेमकं काय काय करायचं. तर राज्यघटना म्हणजे एकदम बाऊ करून घ्यायचा नाही. आणि कलम तुम्ही काय विचार? कलमांवरती प्रश्न आहेत. कलमांवरती जास्त प्रश्न येत नाही. कलम पहा, राष्ट्रपती कलम येतं. त्यानंतर मूलभूत हक्काचे जे कलम आहेत, मूलभूत हक्कांची कलम, ठीक आहे, ती किती ते किती आहेत? 12 ते 35. किती आहेत? 12 ते 35. मग याच्यामध्ये तुम्हाला एखादं कलम विचारू शकता, बाबा सर्वांना कायद्यासमोर समानता आहे. उद्या तुम्ही पोलीस होणार आहेत, एकाला वेगळी शिक्षण दुसऱ्याला वेगळी शिक्षण तुम्ही करू शकत नाही. सर्वांना कायद्यासमोर समानता. मग असा घटनेमध्ये उल्लेख कुठल्या कलमांतर्गत देण्यात आलेला आहे? तर कलम 14 अन्वये तो देण्यात आलेला आहे. ठीक आहे, कलम 14 अन्वये तो देण्यात आलेला आहे. पहा, पूर्वी असं राव बहादूर, त्यानंतर काय राव बड्डेदार अशा पदव्या वापरायच्या. तर ठीक आहे, तर अशा पदव्यांना आता पूर्णपणे या पदव्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, तर किताब नष्ट करणे वगैरे अशी जी कलम आहेत ती तुम्हाला वापरायची. त्यानंतर 6 प्रकारची स्वातंत्र्य. आता मी या ठिकाणी बोलतोय, तुम्ही त्या ठिकाणी ऐकताय. हे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे ते राज्यघटनेने. आणि त्यातल्या त्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित राज्यघटनेमुळे आपल्याला हे अधिकार मिळालेले आहेत. तर कलम 19 मधील जी 6 प्रकारची स्वातंत्र्य आहेत, ही स्वातंत्र्य म्हणजे कलम 19 काय सांगतं? 6 प्रकारची स्वातंत्र्य. मग ती स्वातंत्र्य कुठली आहेत त्याच्यामध्ये टाकत नाही का? खालीपैकी कुठलं स्वातंत्र्य हे व्यक्तिगत स्वातंत्र्य नाही. तर अशा प्रकारचे. त्यानंतर कलम 21A शिक्षणाशी संबंधित म्हणा. त्यानंतर जर पाहिलं मार्गदर्शक तत्वे वगैरे, तर मार्गदर्शक तत्वांमध्ये जर पाहिलं तर मेन कलम विचारतात. त्यामध्ये ग्रामपंचायतींची स्थापना कोणत्या कलमांतर्गत? कलम 40 अन्वये. समान नागरी संहिता, युनिफॉर्म सिव्हिल कोड, हे जर पाहिलं तर कलम 44 अन्वये. त्यानंतर पाहिलं तर गोहत्याबंदी, कलम 48 अन्वये. त्यानंतर जर पाहिलं तर अशी बरीच कलमं आहेत. तर आपल्याला फक्त मेन कलम लक्षात ठेवायचे आहेत. उदाहरणार्थ पुंडे सर सामान्य ज्ञान या विषयाच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्याशी नक्की हितगुज करतील. तर राज्यघटना जास्त काही लोड घेण्याची गरज नाही. मेन सिलेक्टेड टॉपिक राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यानंतर मूलभूत हक्क, प्रस्तावना, कुठल्या देशाकडून कुठल्या घटनेमध्ये सोर्स घेण्यात आलेले आहेत, अशा प्रकारचे प्रश्न या राज्यघटना टॉपिकवरती येतात. आता विज्ञान सर्वात महत्त्वाचं. विज्ञान पहा, कधी कधी काय होतं, समजा पुणे जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, पुणे ग्रामीण असेल, असे जे मोक्याचे जे जिल्हे आहेत याच्यावरती विज्ञानसारखा विषय हा टार्गेट केला जातो, फोकस केला जातो. तर यावेळी आपल्याला विज्ञान विषयाचा अभ्यास व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. विज्ञान विषयासाठी बाकी काही करण्याची गरज नाही. फक्त 8वी, 9वी आणि 10वी ही बेसिक पुस्तकं तुम्ही व्यवस्थितरित्या वाचा. आणि चंद्रकांत गोरे युनिक अकॅडमीचं एक छोटं पुस्तक आहे, आता मार्केटमध्ये कुणाकडे असेल नसेल माहीत नाही, परंतु त्याचे एक 50 पानांचे झेरॉक्स आहेत. त्या झेरॉक्स तुम्ही व्यवस्थितरित्या हँडल करा. त्याच्यामध्ये तुम्हाला विविध मूलद्रव्य आणि त्यांची संज्ञा याच्यावरती प्रश्न येतो. म्हणजे सोन्याची संज्ञा असेल, चांदीची संज्ञा असेल, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या संज्ञा तुम्हाला विज्ञानच्या माध्यमातून विचारल्या जातात. त्यानंतर समस्थानिके म्हणजे काय? एखाद्या समस्थानिकाचा उपयोग, आयोडीनचा उपयोग कशासाठी होतो? तो गॉयटर या रोगावरती होतो, ठीक आहे. त्यानंतर कर्करोगासाठी कोणतं समस्थानिक वापरलं जातं? तर कोबाल्ट हे समस्थानिक वापरलं जातं. तर असे एक जनरल सायन्सच्या रिलेटेड तुमचे प्रश्न तुम्हाला आणि त्याची उत्तरं तुम्हाला माहिती पाहिजेत. मानवी शरीरामध्ये हाडे किती आहेत? मानवी शरीरामध्ये रक्तवाहिन्यांची लांबी किती आहे? मानवी हृदयाचे वजन काय? ECG तंत्रज्ञान म्हणजे काय? त्यानंतर एक्सरेचा शोध कुणी लावला? डायनामाइटचा शोध कुणी लावला? मशीन गनचा शोध कुणी लावला? रिव्हॉल्व्हरचा शोध कुणी लावला? वाफेच्या इंजिनचा शोध कुणी लावला? तर अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात.
त्यानंतर इलेक्ट्रिसिटीवरती म्हणजे विद्युत धारेवरती प्रश्न विचारला जातो. विद्युत धारेवरती म्हणजे विद्युत धारेची संकेत मान्य दिशा जर ही असेल तर विद्युत प्रवाह कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेने वाहतो अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न विचारण्यात येऊ शकतात भविष्यामध्ये. कारण जर पाहिलं पूर्वी PSI 2012 पर्यंतचे जे प्रश्न विचारण्यात आले होते ते आता पोलीस भरती आणि क्लास 3 लेवलला विचारण्यात येत आहेत. त्यामुळे कदाचित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि विचारलेले आहेत. जर महत्त्वाचे जे जिल्हे पाहिले, नागपूर म्हणा, मुंबई म्हणा, मुंबई शहर म्हणा, मुंबई उपनगर म्हणा, त्यानंतर आता पुणे ग्रामीण, पुणे शहर, अशा जिल्ह्यांना हे टफ लेवलचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर विज्ञानमध्ये अजून जर पाहिलं तर प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण याच्यामध्ये एकदम डीपमध्ये प्रश्न येणार नाही. व मानव कुठल्या प्राणी वर्गामध्ये येतो, तो मॅमेलिया. मॅमल्स म्हणजे काय? सस्तनी म्हणजे काय? स्तन असणारे प्राणी, म्हणून मानवाचा समावेश हा सस्तनी म्हणजेच मॅमल्स या वर्गामध्ये होतो. त्यानंतर रेप्टाईल म्हणजे काय? सरीसृप प्राणी, साप वगैरे हे जे प्राणी आहेत ते सरीसृपमध्ये येतात. पायसेस म्हणजे जलचर प्राणी, मासे वगैरे आहेत याच्यामध्ये येतात, जलचरमध्ये येतात. अशा स्वरूपाचे जनरल प्रश्न तुम्हाला विचारण्यात येत आहेत. एकदम खोलामध्ये शिरण्याची गरज नाही. खोलामध्ये शिरायचं असेल तर शिरा, कारण जर मोठं ध्येय जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं असेल तर खालचं ध्येय तुमच्या लगेच हस्तगत होतं. त्यानंतर इतिहासामध्ये जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं समाज सुधारकांचा अभ्यास करायचा आहे. याच्या बाहेर प्रश्न नाही. समाज सुधारकांचाच अभ्यास करायचा आहे. म्हणजे समजा मी स्वप्नील वैराळे, बरोबर, माझा जन्म कुठं झाला, माझं शिक्षण कुठं झालं, मी काय ॲक्टिव्हिटी म्हणजे मी काय कार्य केलं, बाबा मी समाजासाठी काय कार्य केलं, मी कुठली संस्था स्थापन केलेली आहे. आता मी समजा मी HP ऑनलाईन क्लास संस्था ही स्थापन केलेली आहे. तर अशा स्वरूपाचे प्रश्न म्हणजे स्वप्नील वैराळे सरांनी कोणती संस्था स्थापन केलेली आहे तर HP ऑनलाईन क्लासेस. HP ऑनलाईन क्लासेसचं उद्दिष्ट काय आहे, बाबा ग्रामीण भागातील पोलीस कष्टकरी मुलांना आणि गरीब विद्यार्थ्यांना माफक दरात काय करायचे, पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन करायचं. बस एवढंच समाज सुधारकाचा अभ्यास, बाकी काही नाहीये. ठीक आहे. आणि बाबा एखादं वृत्तपत्र सुरू केलं असेल तर, समजा मी एखादं पुस्तक लिहिलं असेल तर अशा स्वरूपाचे प्रश्न समाज सुधारकांचा अभ्यास करताना आपल्याला करायचा आहे. समाज सुधारकांवरतीच प्रश्न करायचं. त्याच्यामध्ये तुमची वृत्तपत्रे सुद्धा येतात, राजकीय संघटना सुद्धा येतात, त्या राजकीय संघटनांची उद्दिष्ट सुद्धा येतात आणि त्या संघटनेने काय कार्य केले हे सुद्धा प्रश्न येतात. ठीक आहे. आणि इतिहासाचा अभ्यास करताना सगळ्या साल पाठ करायची नाही. ठीक आहे. एक घटना पाठ ठेवायची. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली, 1885. ठीक आहे. त्यानंतर ब्रिटिश राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची ब्रिटिशमध्ये एखादी शाखा कधी झाली, 1889ला. ठीक आहे. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट कधी पडली, 1905ला. ह्या जनरल गोष्टी तुम्हाला एक घटना लक्षात ठेवल्या तर व्यवस्थित त्याचा क्रम सुद्धा लक्षात येतो. त्यानंतर पहा भूगोल विषयामध्ये काहीच करायचं नाही. फक्त काय करायचंय, मॅप भरायचा आहे. कुठला जिल्हा कुठं आहे, त्या जिल्ह्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे. याच्या पलीकडे भूगोलाचा अभ्यास नाही. कुठल्या डोंगररांगा कुठल्या जिल्ह्यातून आहेत, कुठल्या दिशेला आहेत, महाराष्ट्राची लांबी किती, रुंदी किती, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती, जगामध्ये भारताचा क्रमांक कितवा, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा भारतामध्ये, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून, अशा स्वरूपाचे जनरल प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात. जास्त खोलामध्ये प्रश्न विचारण्यात येतात. समजा महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे, त्याची लांबी किती आहे, महाराष्ट्र समुद्रकिनारा लाभलेला आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा कुठल्या जिल्ह्याला लाभलेला आहे, अशा स्वरूपाचे जनरल प्रश्न तुम्हाला भूगोलवरती विचारण्यात येतात. आता भारतामध्ये जर पाहिलं तर भारताला एकूण किती समुद्रकिनारा लाभलेला आहे, भारताच्या दक्षिणेला काय आहे, भारताच्या पश्चिमेला काय आहे, भारताच्या उत्तरेला काय आहे, भारताच्या वायव्येला कोणती सीमा आहे, पूर्वेला कोणती सीमा आहे, कोणते देश आहेत, त्या देशांच्या राजधान्या. म्हणजे भारताचा जर विचार केला तर भारत ही राज्य, शेजारी लाभलेले देश, त्यांच्या सीमा. म्हणजे बघा भारताला सर्वाधिक सीमा ही कुठल्या देशाची लाभलेली आहे. आपण जनरल जर विचार केला म्हणजे अभ्यास नसताना तर आपण डायरेक्ट चीन उत्तर सांगतो, परंतु असं नाहीये. तर बांगलादेशची सीमा ही भारताला सर्वाधिक लागलेली आहे. ठीक आहे. आणि सर्वात कमी सीमा ही अफगाणिस्तानची लागलेली आहे. बऱ्याच जणांना माहीत सुद्धा नाही की अफगाणिस्तानची सीमा लागलेली आहे. तर अफगाणिस्तानची सर्वात कमी सीमा आणि बांगलादेशची सर्वाधिक सीमा. मग शेजारचे देश, त्यांचे राष्ट्रपती कोण आहेत, पंतप्रधान कोण आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. कारण शेजारचे देश आणि त्यांचं जे काही राजकारण असतं यावरूनच एखाद्या देशाची ही जी सरहद्द असते याच्यावरती म्हणजे तिथला तणाव परिस्थिती ही त्याच्यावरती अवलंबून असेल. म्हणजे जर शेजारचं जर राष्ट्राचं सरकार जर आपल्याला सहकार्य करणारा असेल तरच तणाव ह्या बॉर्डरवरती नसतो. जर दोघंही जर तलवार काढणारेच असतील तर मग काय खरं नाही. जसं भारत चीन, भारत पाकिस्तान, आता नेपाळ सुद्धा त्याच्या बरोबरीने आपल्याला त्रास द्यायला लागलेला आहे.
तर भूगोल विषयाचा अभ्यास करताना पर्वत कुठं आहे, थंड हवेचे ठिकाण कुठं आहे, कुठली नदी कुठं आहे, कुठल्या नदीचा उगम कुठं आहे, तर या सर्व बारीक गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्र पूर्व पश्चिम लांबी, उत्तर दक्षिण लांबी, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, आणि त्यातल्या त्यात तुम्ही एखाद्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ वगैरे, पुण्याचं लिंग गुणोत्तर प्रमाण वगैरे, तर या सर्व गोष्टी आपल्याला भूगोलामध्ये पाहणं गरजेचं आहे. विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्र म्हणलं की बऱ्याच जणांच्या पोटात गोळा आला असेल. ठीक आहे. अर्थशास्त्रामध्ये काही वेगळं असं काही नाहीये, फक्त पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करायचा आहे. काय करायचं आहे? फक्त आणि फक्त पंचवार्षिक योजना. याच्यामध्ये तुमचा अर्थव्यवस्थेचा सर्व अभ्यास कव्हर होणार आहे. ठीक आहे. तर पंचवार्षिक योजना 1 ते 12 योजना ह्या आपल्याला करायच्या आहेत. तर पंचवार्षिक योजना कोण राबवतं? नियोजन आयोग. ठीक आहे. प्लॅनिंग कमिशन पंचवार्षिक योजना तयार करतं. आता जर असं विचारलं की पंचवार्षिक योजना आता बरखास्त होऊन त्यापैकी काय आलेलं आहे, तर आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे की नीती आयोग. नीती आयोगाचा फुल फॉर्म आपल्याला माहिती पाहिजे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आणि नीती आयोगाची संकल्पना भारताने चायना या देशावरून घेतलेली आहे. तर अशा स्वरूपाचे प्रश्न. पहिला सेज प्रकल्प असेल, पहिला सेज प्रकल्प कुठं स्थापन करण्यात आला वगैरे, तर अशा स्वरूपाचे जनरल क्वेश्चन्स आपल्याला अर्थशास्त्र या विषयावरती विचारण्यात येतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं RTI, राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार कायदा, याच्यावरती सुद्धा आता प्रश्न विचारण्यात येत आहेत. हा RTI कायदा मला वाटतं एक 19 ते 20 पानांचा कायदा आहे. तर तो व्यवस्थितरित्या अभ्यासला पाहिजे. RTI मध्ये जास्त काही प्रश्न येणार नाही तुम्हाला. RTI अंतर्गत कोणत्या संस्था येतात, कोणत्या येत नाहीत, या स्वरूपाचे प्रश्न. आणि RTI महाराष्ट्राने केव्हा स्वीकारला, भारतामध्ये कुठल्या राज्याने पहिला स्वीकारला, भारताने कधी स्वीकारला, आणि RTI काय म्हणतात त्याला, RTI हा लागू होण्यासाठी कोणी काम केलं. ठीक आहे. तर अशा स्वरूपाचे प्रश्न RTI वरती विचारतात. सर्वात महत्वाचं आणि शेवटचं संगणक. तर पहा, संगणक या विषयावरती कधी कधी एखाद्या जिल्ह्याचा पेपर हायलाइट होण्याची शक्यता आहे. पुणे ग्रामीण 2014चा जर पेपर पाहिला तर मला वाटतं जवळजवळ 10 मार्क्सला संगणकवरती प्रश्न विचारण्यात आलेले होते. किती? 10 मार्क्सला संगणक याच्यावरती प्रश्न विचारण्यात आले. मग संगणकमध्ये जर पाहिलं, इनपुट डिव्हाइस कोणते, आउटपुट डिव्हाइस कोणते, अशा स्वरूपाचे प्रश्न. जगातला सर्वाधिक वेगवान संगणक कोणता, भारताचा सर्वाधिक वेगवान संगणक कोणता, तर अशा स्वरूपाचे नॉर्मल प्रश्न आपल्याला संगणकावरती विचारण्यात येतात. CPUचा फुल फॉर्म काय आहे, त्यानंतर समजा रॅम म्हणजे काय, रोम म्हणजे काय, तर अशा स्वरूपाचे कन्फ्यूज करणारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. पहा, मला वाटतं जवळजवळ सर्व विषयांची स्ट्रॅटेजी ही झालेली आहे. आता मी तुम्हाला एक फायनल, ठीक आहे, एवढं सगळं करतो आपण, हे सर्व मान्य आहे, परंतु मग एवढा सगळा अभ्यास करतो वगैरे सर्व कळतो आपण, परंतु शेवटी काय होतं, सर पास होईल का मी, सर लई टेन्शन आलं, आता अभ्यासच होत नाही. हे जनरल मुलांचे डाऊट असतात. तर पहा, तर घाबरू नका. फक्त आणि फक्त एवढंच लक्षात ठेवा, आपण ही जी स्ट्रॅटेजी आणि ही जी तयारी केलेली आहे ती फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी केलेली आहे. हारण्यासाठी केलेली आहे का? नाही. तर कशासाठी केलेली आहे? जिंकण्यासाठी, फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी. मग हारायचा विषय कशाला घेता डोक्यात? अरे तुम्ही जसा विचार करणार तसं तुम्ही घडणार. तुम्ही सांगा ना मनाला, मी होणारच आहे बाबा, म्हणून तर मी एवढे कष्ट घेतले. अरे कष्ट घेतलेत कशाला एवढे तुम्ही? पास होण्यासाठी ना. नापास व्हायचा विषयच नाही यायला पाहिजे मनात तुमच्या. बस फक्त मनावर रोज उठल्यावरती हेच सांगा, मी होणार म्हणजे होणार, बाकी गेलो तरी चालेल, पण होणार म्हणजे होणार. ठीक आहे. धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. तर HP ऑनलाईन क्लासेसचे असे दर्जेदार लेक्चर पाहण्यासाठी आमचा YouTube चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.